पाहुयात पुढची बातमी। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यावरती निशाणा साधला। मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राज्यामधलं वातावरण दूषित करतायत असा आरोपच राज ठाकरे यांनी केला होता। त्यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी आज प्रत्युत्तर दिलेलं आहे। संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता, त्यांचा विषय पण नव्हता, पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय। आता काल तो शिवसेनेचा कोण तो जिल्हा प्रमुख, ज्याला आमच्या पोरांनी मारला, नशीब पोलीस मध्ये पडले। प्रश्न असा आहे, तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा, म्हणजे काय? तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे, पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे। हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे। पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। राज ठाकरेंनी 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही, कारण मी या रस्त्याने कधी जात नाही। मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारसवणी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेला नाही आणि करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।